गोरगरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सणासुदीच्या काळात सुरू करण्यात आलेली आनंदाचा शिधा योजना यंदा दिवाळीतही थांबली। गणेशोत्सवानंतर आता दिवाळीतही लाभार्थ्यांना हा शिधा मिळणार नाहीये अशी चर्चा सुरू झाली। यामुळे गरीब कुटुंबांचा सण उत्साहात साजरा करण्याचा आनंद हिरावला गेलाय। पाहूयात। महायुती सरकारची आणखी एक योजना बंद। सरकारच्या तिजोरीत खडखडाट। यंदा आनंदाचा शिधा नाहीच। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेती, घर आणि धान्य साऱ्यांचा अक्षरशः चिखल झाल्यानं लोकांना शासनाकडून आनंदाचा शिधा मिळेल अशी आशा होती। मात्र शासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। दिवाळी 10 दिवसांवर आली तरी शासनाकडून दिलासा न मिळाल्यानं शेतकऱ्यांना सणाऐवजी निराशेचा सामना करावा लागतोय। योजना 100% चालू करायला पाहिजे आणि शेतकऱ्याला आणि शेतमजुराला या 1 ते 2 दिवसांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करून सरकारने सर्व शेतकऱ्याला हेक्टरी मदत देऊन आणि आनंदाचा शिधा देऊन दिवाळी गोड करावी, अन्यथा शेतकऱ्याजवळ चटणी मिठाशिवाय काही राहिलेले नाही। तर सरकारने ही योजना होती, दिवाळी आता 15 दिवसावर येऊन पोहोचली आहे। लेखी बाळी समजा सगळं आता सण राहते शेतकऱ्याचा दिवाळी, तर ते सण आम्हाला साजरा करायचं काम नाही। सरकारने आता ही योजना बंद करून नाही शेतकऱ्यासाठी चालू ठेवायला पाहिजे, कारण आमच्याकडे खायला काहीच नाही। सरकारने ही जर योजना बंद केली तर आमच्याकडे मग पर्यायच नाही सर, आम्ही दिवाळी साजरी करू शकत नाही आणि कोणता सणही साजरा करू शकत नाही। कानेगाव मधलं पूर्ण क्षेत्र आहे ते 80 ते 90% हा पूरग्रस्त म्हणजे 100% खरडून होत्याचं नव्हतं झालेलं आहे की शेतामध्ये पूर्ण माती पण शिल्लक राहिली नाही। ते सरकारकडून शिधा जे भेटत होता ते सरकारची तयारी चालू झालेली आहे की शिधा पण आता नाही मिळणार, म्हणून आता आम्ही दिवाळी साजरी कशी करायची। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर मोठा आर्थिक ताण आलाय। त्यामुळे इतर अनेक लोकप्रिय योजनांना निधी अभावी अडचणी निर्माण झाल्या। शिवभोजन थाळी योजना देखील निधी न मिळाल्याने अडखळते। अनेक केंद्रांनी अनुदान न मिळाल्यामुळे आपले केंद्र बंद करण्याचा विचार सुरू केलाय। या आर्थिक तुटवड्याचा फटका आनंदाचा शिधा योजनेलाही बसला असून गरीब वर्गावर त्याचा थेट परिणाम झालाय। आनंदाचा शिधा मागच्या वेळेला बंद झालेला आहे। मला वाटतं की शिवथाळी, आनंदाचा शिधा, लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये जो काय बोजा सरकारवाला एका बाजूला एक योजना केली आणि गरिबाचा अन्न काढण्याच्या दुसऱ्या योजना बंद करतायत अशा प्रकारची शंका आहे। परंतु ती योजना माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिल्यामुळे ती कदाचित बंद करण्याचा निर्णय झाला असेल असं मला वाटतं। आनंदाचा शिधा या योजनेत साखर, तेल, रवा आणि चणा डाळ या 4 वस्तूंचा समावेश होता। गोरगरीब जनतेला आणि शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होत होता। गोरगरिबांच्या दिवाळीला आनंदाच्या शिध्याचा आधार मिळायचा, मात्र तो मिळत नसल्यानं आधीच पूर्णपणे वाया गेलेली पिकं आणि उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यास हा दिलासा मिळणार नाही असं समजतात नाराजी निर्माण झाली आहे। योजना अव्यवहार्य ठरली आणि हळूहळू ती बंद होण्याच्या मार्गावर गेली आहे। गेल्या वर्षी ते आनंदाचा शिरा होता, ते कोणकड गेला गणू, ते भुंग्यान खाल्लेलं दाळण ते बंद झालं। ते तेल द्यायचे ते वंगण असल्यासारखं ते बी नाही काय। हे बघा, आमच्या लेकरा बाळांना कुठंतरी सोयाबीन, बाजरी, गहू विकून, कापूस शिकून आता गोड दिवाळी करायची होती, 2 घास गोड खायचे होते। आमचे संसार उद्ध्वस्त झाले। आम्ही दिवाळीपर्यंत वाट बघणार, शेतकरी राज्यातले पुरे एक येणार, अशी वेळ येऊ शकते नेत्यालाच महाराष्ट्रात राहता येणार नाही। पावसामुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा दिलासा मिळणार होता, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी नैसर्गिक निराशा ते योजना बंद झाल्यानं नाराजी व्यक्त होते। शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पूर्णपणे पिकं पाण्यात गेलेली असताना या योजनेच्या माध्यमातून दिलासा मिळेल ही अपेक्षा होती, मात्र छोटीशी योजना होती ती सुद्धा मिळणार नाहीये। त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जाते, ही योजना सुरू करण्याची मागणी केली जाते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।